जय महाराष्ट्र. आम्ही निघालो बघा आमची कावड यात्रा घेऊन शिंगणापूरला पायवारी. कावड्या आता सज्ज झाल्या त्या. आता वाजलेत सकाळच्या 8 वाजल्या त्या. 8 वाजता निघालो बघा आम्ही शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करायला. तू आलायस का शाळा? तू आलायस का रे? का बर? होय. आता निघालो आम्ही कावड यात्रेसाठी बघा. झालं का बाया? बॅग गावामध्ये दर्शन घ्यायले ते. आता इथून जायचं आपल्याला युवराजदादाच्या कोट्यावर नाश्त्यासाठी. युवराजदादाचा पहिला नाश्ता असते. सध्या निघालो बघा आम्ही. आमच्या कावड्या अशा प्रकारे शिंगणापूरला जाते बघा खांद्यावर. तो मोठा देव आहे आणि हे आहे ती छोटा देव आहे बघा. 2 महादेवाच्या कावडी घेऊन आम्ही शिखर शिंगणापूरच्या वाटेने जातो. हर 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 महादेव. पाठीमागे येत्या. आता आपण आलो बघा युवराजाच्या इथं नाश्ता असते दरवर्षी. आता विचारू दादाला नाश्त्याला काय केलंय. दादा शरणात काय केलं नाश्त्याला? आता हे आमचं 4थं वर्ष आहे. महादेव कावडीचा नाश्ता सकाळी 8 वाजता युवराज शंकरप्पा तोडके यांच्या शेतामध्ये असतो. पारंपरिक वर्षाप्रमाणे या वर्षी आम्ही जिलबी आणि चुरमुरे चिवडा यांचा नाश्ता केलेला आहे. पारंपरिक आमचं व प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या उंडगावमधून शिखर शिंगणापूरला कावड ही आज दिनांक गुरुवारची रविवार दिनांक 21/3/2026 रोजी इथून प्रस्थान शिखर शिंगणापूरकडे होतं. आणि त्याबद्दल आम्हाला ह्या कावडीची आस्था फार आहे आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ही आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे नाश्ता ह्या कावडी समजा भक्तगणांना देतो. आणि शंभू महादेवाचा आशीर्वाद हे आम्हाला व्यवस्थित लागलेला आहे. आणि त्यांची परंपरा आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे जोपर्यंत होते तोपर्यंत अशीच चालू ठेवणार आहे. सर्व कावडीचे भक्तांना धन्यवाद. आशीर्वाद. कावडी आले त्या बघा. आता हर 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 महादेव. हिजे येणारच का? हा अण्णा तुम्ही येणार हो का? नाही का? आमच्या कावडीचे मेन मानकरी आप्पा. राम राम. राम 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 राम. फोटो काढता का माझा? नाही फोटो नाही. माझा फोटो किती काढत जाऊ नको फोटो. राहू दे जरा ही जरा. दादांनी नाश्त्याला चिवडा केला, जिलबी हाय, अजून काय काय आपली सगळी यात्रा तुम्हाला कावड यात्रा आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर सगळ्यांनी आवर्जून यात्रा पहा की आमच्या गावातून कावड कशी जाते शिंगणापूरला. हे सगळं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून समजणार आहे. कोणी व्हिडिओ स्किप करू नका. टोटल व्हिडिओ सगळ्यांनी आवर्जून पहा. आम्ही निघालो आपण आता सध्या कावड काय गावातल्या नाटकात चर्चा चालू आहे. आरती चालू आहे बघा. ज्याचा नाश्ता किंवा जेवण असते त्याची आरती असते. दादाची आरती चालू झाली. प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटशेंदुराची कंठे जळते माळ मुक्ताफळाची जय देव जय मंगलमूर्ती. सध्या पब्लिक तुम्हाला कमी दिसाले पण संध्याकाळी रातंजनच्या मुक्कामापुस्तर सगळं पब्लिक येते. गुरुजी कसं वाटतं तुम्हाला? चांगलं
अनुभव आहे. कधी आला का नाही तुम्ही चालत? नाही कधीच नाही. कड्याला येता का नाही? कडायला येणार की कडायला यायचं. रहीम सलाम अलैकुम. आमच्या नाटकातील आमची घरगडी आहे तिथे रहीम. आमचं पाठांतर झालंय. तर मी जायला सांभाळून गेली घेता सांभाळून घ्यायची. हां. अरे पाटील आलते आमच्याकडचे पाटील आहे ते बघा. रामराव पाटील येणार हो चालत. विश्वनाथ गाडी तुमचे छोटे बंधू यायचे. आरती झाल्यानंतर नाश्ता चालू आहे बघा. आता नाश्ता वाढवून गेलते. नाश्त्याला चिवडा आणि हे जिलबी आहे. आमचा भाऊजा पहिल्याच वर्षी आला. काय नवस आहे का मग होय? कसं वाटायलंय? एकदम मस्त. लय भारी. राम राम. इबीत लावलं ना तिकडून लावून याच असते माऊली. सध्या नाश्ता चालू आहे. तिथला नाश्ता झाला की परत कारल्यामध्ये अजून असते. नाही म्हणलं तर आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी कमीत कमी एक नाश्ता आणि जेवण मिळून असं कमीत कमी एक 10 असतील बघा. चिवडा चांगला केला बघा दादा. दादा दादा बोला की. पाणी द्या. पाणी चालू आहे, पाणी वाढत चालू आहे. खाली वाकून वाढावं. हर 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 महादेव. राम 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 राम. इथं नाश्ता जेवण काय नसतंय. पण यंदा बाबा इथं राहायला आलती. खाली घराचं काम चालू असल्यामुळं त्यानिमित्त त्यांनी पण इथं हे करायचं. आम्ही आता जस्ट आमच्या गावची शिव आहे बघा ही. आता इथून निघालो आम्ही कारल्याला. कारल्यामध्ये एक 3 ठिकाणी नाश्ता आणि जेवण आहे. तिथलं झाल्यानंतर परत खंडाळ्याहून काक्रंब्यामध्ये रॉयल ड्राय क्लीनर यांचं पण जेवण असतंय. ते झाल्यानंतर परत तुळजापूरमध्ये विश्वनाथ सूर्यवंशी यांचं पण जेवण असतंय. तिथं परत अमोल सर आमच्या गावचे गुरुजी त्यांचा लस्सी किंवा काहीतरी थंड पाजतात त्याने पण. तिथं गेल्यानंतर तुळजापुराहून मग खाली आम्ही समुद्रवाणी ह्या मार्गी शिंगणापूरला. पहिला मुक्काम आमचा रातंजनमध्ये आहे. अमित हा या. तर अशा प्रकारे हो काम अशा प्रकारे कावडी जाते ते आमच्या. हे बघा असं खांद्यावरच घेऊन जातो आम्ही देव. महाराज आता ही आपण आलो आता कारल्यामध्ये. आमच्या गावचे शिव ओलांडले. तिथं पण यांनी नाश्ता केला. बहुतेक जिलबी आणले. आता आम्ही आलो बघा कारल्यामध्ये. तिथं पंढरनाथाची समाधी आहे. जे आमचे मुख्य कवडीचे मेन हे होते त्यांची हे आहे बघा कारल्यामध्ये. आता आले बघा आमचे हारकीवाले.
राहुल महाराज येते बघा. ही भूमेश महाराज. पूजा व्हायला तर सगळे पोरं आराम करायचं बा पपईच्या बागमध्ये. पोपट कसं वाटतंय? हा ही सोनार कसं वाटतंय? कसा यश नीट बघ नीट बघ. दादा कसं वाटाले? चांगलं आहे का? आपण सगळ्याला एक एक विचारू म्हणू. नागू रामराव कसं वाटतंय? गेल्या वर्षी का बरं आलं नव्हतं? गेल्या वर्षी जरा प्रॉब्लेम होता. होय काय बाजूला बसला नाही या लागा ना चालेल. कड्याला येणार बघा. गुरुजी तुम्ही मग तर घेतले तुमचं. गाडी साहेब तुम्ही मला इटाळा वाटतं. इटाळा वाटतं. हा लोक सगळं गाव कड्याला येते. सगळे बसले ती झाला आता. तर राहुल महाराज इथे जेवण असते. तिथलं जेवण करून आम्ही खंडाळ्याला निघतो. सकाळी नाश्ता झाला होता 8 वाजता. आता इथं राहुल महाराजाच्या इथं जेवण चालू आहे बघा. इथं आहे जेवणासाठी वरण आणि भात आहे आणि लाडू आहे. कसं आहे रे जेवण? छान आहे. दोघं सारखी दिसालो. अमित दोघं सारखी दिसालो म्हणून तुम्ही. भाऊजी रामराम. आमच्या गावची भाऊजी आहे ती. भाऊजीचं एकच काम असते गाडीवर आपल्याला नेणे आणि पुढे जाऊन स्वयंपाकाचं बघणे जेवायला वाढणे. भाऊजीचं सगळ्यात पुण्याचं काम आहे बघा. आम्ही हा आता सध्या कारल्यामध्ये. कोटोळे साहेब कसं काय आला आता? कावडी सोबत चालत चालत आणि इको घेऊन. गावातल्या आमच्या लेडीज आहेत त्या. किती लेडीज आहेत टोटल? कलू किती जण आहेत? 6 लेडीज आणि गावातले कमीत कमी एक 200-300 माणसं असतील बघा. तर आता कारल्यातून निघालो आम्ही. आता खंडाळ्यामध्ये एक चहा आहे. इथला चहा घेतला की काक्रंब्यामध्ये रॉयल ड्राय क्लिनिंग यांच्या इथं जेवण आहे. महाराज राम राम. हे कोणाशी आता? किसवे विजय किसवे पलीकडं का? हे किसवे शेत आहे बघा. इथं आपल्याला जेवण असते. आता इथं आला आपण. आता इथं मस्तपैकी जेवण करायचं आणि इथून खंडाळ्याला जायचं. खंडाळ्याच्या एका हॉटेलमध्ये चहा आहे. तिथला चहा घेतल्यानंतर परत काक्रंबा बघा. इथं चुरमुरे पॅक केले आणि केळं आहे बघा खायला. ही पण काय शिऱ्याच्या वड्या पण आहेत. हे जे मस्त वाटले का खायला काका? खावा केळं. आप्पा खावा केळं. काकाला म्हणा कसं लागायला केळ. हे इजा खा केळ पार कर तेवढं. ओमकार खावा. जेवायला बसली ते आता. हा महाराज दारिद्र्य हर हर महादेव ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. घ्या आता श्लोक म्हणा. गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवत होते दैवात लिंबू. जेवता जेवता आनंद झाला पंक्तीला शंकर जेवून गेला बोला हर 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 महादेव. कावडेले तर मी पुढे आला. म्हणलं आपल्या महादेवाच्या कावडीचा पार्ट 1 जे आहे तो अपलोड करावा एडिट करून. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण आपल्या संपूर्ण कावड यात्रेची जी व्हिडिओ किंवा जी माहिती आहे ती आपल्या या चॅनलमधून तुम्हाला मिळणार आहे. तर ती सगळी माहिती मिळण्यासाठी तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करत जावा. कारण शेअर केल्यानंतर व्हिडिओ जास्त लोकांना त्याची माहिती पण भेटेल आणि व्हिडिओ जरा पब्लिश पण होते. कारण ह्यामागं जी मेहनत आहे ती खूप मेहनत आहे. पुढे यावं लागते, व्हिडिओ घ्यावं लागते, शूट करावं लागते असल्या उन्हामध्ये. तर तुमचा प्रतिसाद राहू द्या मित्रांनो आणि व्हिडिओला प्लीज शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. हर हर महादेव. आता आल्या बघा कावडी काक्रंबा येथे रॉयल ड्राय क्लिनिंग यांच्या इथे. आल्यानंतर आता यांची पण पूजा होणार. जिथं जिथं जातो आम्ही तिथं प्रत्येक जण पूजा करते, आरती करते आणि मग प्रसाद. गावचं पब्लिक बघून आले बघा. आराम करायचे सगळे आता इथं थंड खावलं हवेला. दादा इकडे कसं काय याला हो का बघा तू याला इथं इकडे कसं काय हा तू कशाला याला ईशा काय काय आणलास कपडे कपडे काय काय आणलास कपडे काय आमच्यासोबत हो का इंजिनियर आलते. नमस्कार. कधी आलो इंजिनियर हां एक इंजिनियर आहे एक हे वाईन किंग. आम्हाला कशाची कमतरता कारण वाईन किंगची मला तर आजचा व्हिडिओ पार्ट 1 मी अपलोड करत आहे. तर नेक्स्ट पार्ट तुम्हाला आता संध्याकाळी दिसेल. व्हिडिओ आवडेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.